चिकूताला डायरेक्ट रोशनने खांद्यावर उचलून घेतलं. मी पायदा फॅन घेऊन लागीन बाबा त्या डोक्याले. तर पोट्टे हो काय म्हणता मग सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर मागच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं तर आपण तयारी करून मस्त गेलो अभिदाच्या शॉपच्या ओपनिंगले आणि तिथं आले होते अकोल्याचे जानेमाने रील स्टार आणि ब्लॉगर. मग अभिदानं मस्तपैकी रिबिन वगैरे कट केली, सगळे अंदर वगैरे गेले, मस्त फटाका गिटाका फुटला एकदम फॉर्म मध्ये. मग अंदर गेल्यानंतर सगळे बुके वगैरे देत जात, फोटो वगैरे काढत जात. आम्ही बसलो एका कोपऱ्यात. मग कौशलभाऊ भेटले. कौशलभाऊ म्हणत रोशनच्या पुढे कोणीच नाही आहे. मी म्हटलं हो रोशनच्या पुढे कोणीच नाही आहे. इकडे चिकूताना डायरेक्ट कळीसच घेऊन घेतलं रोशनने. मी म्हटलं पायदा बाबा बम खुश होत जातो. मग इथं सगळेचा ग्रुप फोटो काढून घेतला. त्यानंतर मग इथं आपल्याला भेटला आपला भाऊ आर्यन. मग आर्यनची भेट घेतली. मग नाश्ता आलता, नाश्त्याची भेट घेतली. त्याच्यानंतर भेट घेतली दुकानाच्या मालकाची म्हणजे अभिदा. आणि इकडे आमच्या चौघीची काय खुफिया प्लॅनिंग चालू होती तुम्हाला काय सांगा बाबा. एकदम खतरनाक मध्ये बोलू राहिलो जसे आम्ही कोणती चोरीच प्लॅन करू राहिलो. आणि इकडे अभिदा मयूरदाले मस्तपैकी चष्मा गिस्मा खाली फेकून दाखवायचा क्वालिटी आहे म्हणे आपल्या प्रोडक्टची. मग अजून एक इथं सगळेचा फोटो गिटो काढून घेतला ग्रुपमध्ये. मग बाहेर गेल्यानंतर हा गाडी भेटला, याच्यामध्ये व्हिडिओ काढून घेतला मस्त. त्यानंतर मोठे बाबा पब्लिकचे मेंबर भेटले, त्याच्यावर वैभवानं फोटो गिटो काढून घेतला. आणि इकडे चिकूदावने चला म्हणे सगळे पोट्टे म्हणे अंधारा कॅन्टीन मध्ये गेलो बा. तिथं चिकूदानं मस्त चहा घी आणला आणि चहा पिऊन सगळ्या पोट्टेचा वर चढून व्हिडिओ काढून घेतला मस्त. त्यानंतर चिकूदानं मोठं मन दाखवून बिल दिलं. मग आपल्या विजुदाले जय शिवराय केला. आर्यनने म्हटलं चल येतो आणि तिथून निघालो डायरेक्ट गावाला जायला. आणि घरी येतात करोळी फाट्यावर कॉन्व्हर्टर गॅदरिंग चालू होती. मी म्हटलं चला जाऊनच तसे आईले बोलावलेलंच होतं आपल्या. पोट्टे एवढं थकलं असल्यावर इथं गेलो फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला कंटेंट दाखवायसाठी. तेही रात्रीच्या 11 वाजता गेलो. व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करत जा रे. पण आपण कुठं जाण आपल्याला फॉलोअर्स ना भेटा असं होऊ शकते काय. मग येतो भेटले याच्यावर व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर हा गाडी म्हणे मला ब्लॉग मध्ये गेले, ब्लॉग मध्ये घेतला त्यानंतर घरी गेलो.